कुठलाही पंतप्रधान, राष्ट्रपती, कुठलाही राजकीय बलाढ्य नेतासुद्धा संविधानाला हातसुद्धा लावायचा विचार करू शकत नाही. देशामध्ये चहा विकणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळं. त्यामुळे अशा पद्धतीची दिशाभूल करून विशिष्ट लोकांना चुकीच्या पद्धतीचा संदेश द्यायचा जो काय प्रयत्न, केविलवाना प्रयत्न विरोधक करतायत, या सगळ्यांना उत्तरसुद्धा उद्याच्या निवडणुकीमध्ये मिळेल. पराभव झाला तिथं EVMला दोष द्यायचा, EVMबाबत शंका व्यक्त करायची, आणि जिथं विजय झाला तिथं मात्र आपण सगळं बरोबर आहे म्हणायचं. अशा पद्धतीची भूमिका नेहमीच प्रत्येक पार्टी घेत असते. त्यातलाच हा भाग आहे. आगामी 2024च्या ज्या इलेक्शनमध्ये कशी पूर्वतयारी कशी चालू आहे? कारण उद्या मोदी साहेबांची सुद्धा सभा कोल्हापूरमध्ये होत आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी उद्या कोल्हापुरात येत आहेत. गेल्या 2014, 19 आणि 24च्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब कोल्हापुरात येत आहेत. अत्यंत जोशात कार्यकर्ते उत्साहात आहेत. प्रत्येक माणसाला मोदीजींचे विचार ऐकायचे आहेत, मोदींना बघायचं आहे, आणि या निवडणूक कॅम्पेनिंगमधला एक निर्णायक मास्टर स्ट्रोक म्हणतील अशा पद्धतीची उद्या लाखोंची सभा होईल. आणि त्यासाठी जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते तिन्ही पक्षाचे, चारही पक्षाचे अत्यंत उत्स्फूर्तपणाने कामाला लागलेत. 400 पार हा आकडा भाजपकडून बोलला जात आहे. सर्वसामान्य म्हणजे सगळ्या पक्षांना घेऊन 400 पार हा आकडा बोलला जात आहे. पण 400 पार करत असताना हा आकडा संविधान बदलण्यासाठी बोलला जातोय. त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? विरोधकांनी विरोध करत असताना कोणत्याही भूलभुलैया किंवा थापा मारायची हाईट म्हणजे ह्या संविधान बदलाचा विषय आहे. संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं आपणा सर्वांना ही प्रचंड मोठी देणगी दिली, जगातली सर्वात मोठी लोकशाही ही भारतात नांदते, आणि ज्या पद्धतीने या संविधानाच्या उलटं यापूर्वी कुणी काय काम करायचा प्रयत्न केला असेल तर त्यांना जी शिक्षा मिळाली ती आपण आणीबाणीच्या काळातसुद्धा बघितलेली आहे. कुठलाही पंतप्रधान, राष्ट्रपती, कुठलाही राजकीय बलाढ्य नेतासुद्धा संविधानाला हातसुद्धा लावायचा विचार करू शकत नाही. आणि या देशामध्ये चहा विकणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळं. त्यामुळे अशा पद्धतीची दिशाभूल करून विशिष्ट लोकांना चुकीच्या पद्धतीचा संदेश द्यायचा जो काय प्रयत्न, केविलवाना प्रयत्न विरोधक करतायत, या सगळ्यांना उत्तरसुद्धा उद्याच्या निवडणुकीमध्ये मिळणार आहे. आणि EVM बद्दल सुद्धा लोकांच्या मध्ये शंका आहे की EVM हॅक केले जातील, त्यामुळेच 400 आकडा पार करता येईल असं सुद्धा लोकांच्या मध्ये शंका आहेत. काय सांगाल त्याबद्दल? जिथं पराभव झाला तिथं EVMला दोष द्यायचा, EVMबाबत शंका व्यक्त करायची, आणि जिथं विजय झाला तिथं मात्र आपण सगळं बरोबर आहे म्हणायचं. अशा पद्धतीची भूमिका नेहमीच प्रत्येक पार्टी घेत असते. त्यातलाच हा भाग आहे. आता ममता बॅनर्जी इतका प्रचंड आपला प्रचार करून सुद्धा त्यावेळेला तिथं जिंकल्या. पंजाबमध्ये सुद्धा आम आदमी जिंकली. त्यावेळेला EVMमध्ये मग दोष करायला पाहिजे होता. याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेला आपल्याला जमत नाही, रेडीचा डाव ज्याला म्हणतोय तसा रेडीचा डाव करण्यापेक्षा सुद्धा लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी जी पार्टी पुढे येईल त्याला लोक साथ देत असतात. आणि आज देशामध्ये नरेंद्र मोदी नावाचं एक लहर आहे जी निश्चितपणाने 400च नाही त्याच्याही पुढे जाणार आहे. फक्त त्या सगळ्याचा दोष आत्तापासूनच लोकांना जाणीवपूर्वक संशयाची सुई पायात पसरवायचं काम जे चाललं आहे ते सगळ्याच्या सगळं उधळून लावतील लोक, आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशाला अधिक बलशाली करण्यासाठी, जगातल्या बलाढ्य राष्ट्रांमध्ये भारताचा उल्लेख करण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकशाही प्रक्रिया अजून सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून 7 मेला या देशातली 144 कोटी जनता अत्यंत उत्स्फूर्तपणानं मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करतील. गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये खासदार मंडलिक साहेब लोकांच्यापर्यंत पोचलेले दिसून आले ना, असे लोकांच्या मध्ये शंका आहेत, आणि त्यांची कामंसुद्धा दिसून येत नाहीत असं लोकांच्यामधून प्रतिक्रिया येत आहेत. काय सांगाल त्याबद्दल? विरोधी पक्षाच्या लोकांनी आरोप प्रत्यारोप करणं आणि त्यानिमित्तानं संबंधित उमेदवाराच्या विषयी बुद्धिभेद तयार करण्याचा जो काही काम चाललं आहे त्याला माझे फक्त 2च प्रश्न आहेत. या मतदारसंघातल्या, कोल्हापूर मतदारसंघातले 2 महापौर, 2019चा महापौर, त्यानंतरचा 21चा महापौर, या आपत्तीच्या काळाबरोबर कोरोनासारखं भयंकर संकट, या प्रत्येक संकटामध्ये जिथं जितकं काम करायला पाहिजे तेवढं खासदार म्हणून संजयदादांच्या इतकं कोणीच काम केलेलं नाही. दुसरा भाग विकासाच्या निधीबद्दल जर आपण बोलालो तर कोरोनाच्या संकटामुळे सगळ्या खासदारांचा विकास निधी गोठवला होता. आणि मुळात खासदार हे पॉलिसी मेकर आहेत. या देशाचं भवितव्य ठरवण्यासाठी संसदेमध्ये आम्ही त्यांना पाठवलं आहे ते गटारी आणि रस्ते करण्यासाठी नाही, त्यासाठी गावातली ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि अगदीच काय लागलं तर सगळे आमदार हे त्यासाठी सक्षम आहेत आणि त्यांची ती जबाबदारी आहे. परंतु दुर्दैवानं वडाचं तेल वांग्यावर तशा पद्धतीनं संजयदादांना सुद्धा यात ओढायचा प्रयत्न ते करतायत. अत्यंत चांगल्या पद्धतीनं अनेक गावांगावांमध्ये आम्हाला प्रतिसाद मिळतोय. विशेषतः अशा पद्धतीने जो प्रश्न आपण विचारला असे प्रश्न आम्हाला सुद्धा काही लोक विचारत आहेत. त्यावेळेला मी तिथल्या कार्यकर्त्यांना विचारतोय, ठीक आहे संजयदादा भेटत नाही असं म्हणताय, आपण कधी त्यांना भेटलात?
किंवा आपल्या गावात कार्यक्रमाला आपण कधी त्यांना बोलवलं का, तर त्यावेळेला मात्र लोकांच्या लक्षात येतं की बाबा आपण कधी बोलवलं नाही, आपण त्यांना भेटलो नाही, कोणतरी सांगते म्हणून आपण सुद्धा तशा पद्धतीचं मत बनवण्याचा सुद्धा काही लोक जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. या सगळ्या प्रयत्नांना हाणून पाडून वस्तुस्थिती समोर येईल आणि आपके बार 400 पार हा जो नारा दिलेला आहे, नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली या देशाला अधिक बलशाली करण्यासाठी कोल्हापूरची जनता उत्स्फूर्तपणानं संजयदादांना मतदान करेल. उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलताना असे बोललेत की देवेंद्र फडणवीस हे आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी तयार करतील आणि स्वतः केंद्रामध्ये जातील. त्यांच्याबद्दल आपण काय बोलू शकाल? त्याच्याबद्दल आम्ही फार बोलणं अपेक्षित नाही. दोन मोठ्या माणसांच्यातला संवाद काय झाला याच्याबद्दल आम्ही बोलणं हे उचित नाही. तो त्यांच्या लेवलचा विषय आहे, तो विषय त्यांच्यापर्यंत राहू दे. शक्तिपीठ महामार्गाबद्दल जनमानसामध्ये ज्यांची शेती जाणार आहे त्यांच्याबद्दल लोकांच्यामध्ये आक्रोश निर्माण आहे की बाबा आपली कितपत शेती यामध्ये जाऊ शकेल, यामध्ये शंका आहे लोकांच्यामध्ये. काय सांगाल त्याबद्दल? खरं तर शक्तिपीठ मार्ग हा या महाराष्ट्राच्या एकूण डेव्हलपमेंटमधला खूप महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा रस्ता आहे. तो रस्ता माझ्या मतदारसंघातून जावा यासाठी सुद्धा मी सातत्यानं मुख्यमंत्र्यांच्याकडे प्रयत्न केले आणि त्या सगळ्या प्रयत्नांच्या अंती आदमापूरपासून ते नवल्यापर्यंत, नवल्यातून किटवड्यापर्यंत हा रस्ता जाण्याबद्दलचा एक अधिसूचना प्रकाशित झाली. अधिसूचना प्रकाशित होईपर्यंत या मतदारसंघात अधिकाधिक डेव्हलपमेंटचे अनेक प्रोजेक्ट्स आले पाहिजेत. आमच्या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाला विकासाकडे घेऊन जाण्यासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून मी काम केलं पाहिजे. यासाठी आम्ही सगळेजणच प्रयत्न करतो आहे. समृद्धी महामार्ग आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. आज नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गामुळं अत्यंत चांगल्या पद्धतीनं आर्थिक क्रांतीची सुरुवात झालेली आहे. आपण बघितलं असेल की पुणे मुंबई एक्सप्रेसवे जो आहे तो सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं एकूणच दळणवळणासाठी अधिक आणि आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त झालेला आहे. हा रस्तासुद्धा तेवढाच महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त ठरणार आहे. परंतु हे जेवढं खरंच आहे तशीच अधिसूचना जाहीर झाली आणि माझ्याकडं आमच्या म्हसवे गावातील शेतकरी आले, माझ्या गारगोटी गावातले माझे सगळे शेतकरी आले, वाघापूरमध्ये मी परवा जाऊन स्वतः त्यांच्याशी बोललो, मडेलिया आणि धाकट्या मंडळीतले लोक ह्या सगळ्यांशी बोललो. अनेक लोकांची आमच्याकडं एकतर मुळात लँड होल्डिंग कमी आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो जमीन एकूण क्षेत्र जे आहे ते कुटुंबांसाठी कमी आहे आणि तरीसुद्धा ही जमीन गेली तर आपल्या लोकांवरती अन्याय होईल ही भावना आमच्या अनेक शेतकऱ्यांची आहे. मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा परवा ज्या वेळेला ते कोल्हापुरात आले होते त्यावेळी त्यांना विनंती केली. आग्रह करणारे आम्हीच आहोत, पण आग्रह करताना या सगळ्या लोकांचा विचार केल्याशिवाय कुठलीही काम आपण करणं योग्य नाही. आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की आपण शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय एकही पाऊल उचलायचं नाही. विकास झाला पाहिजे, प्रगती झाली पाहिजे, पण कुठल्याही एका माणसावरती अन्याय झाला तर लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वतःसुद्धा या सगळ्या गोष्टींसाठी निश्चितपणानं विरोध करेन किंवा त्या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी प्रयत्न करेन. शक्तिपीठ महामार्ग हा प्रगतीचा मार्ग आहे हे जेवढं खरं आहे तेवढंच माझ्या सामान्य शेतकऱ्याचं नुकसान होणे ही सुद्धा माझी जबाबदारी आहे. त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी अतिशय निवांत राहावं. आपल्याशी बोलल्याशिवाय यातलं एकही पाऊल उचललं जाणार नाही ही लोकप्रतिनिधी म्हणून मी आपल्या सर्वांना खात्री देतो. राहिला दुसरा मार्ग, काही लोक जाणीवपूर्वक या शक्तिपीठाच्या निमित्तानं राजकारण करतायत, आंदोलन मोर्चे करतायत. आयुष्यभर जगात आल्यानंतर प्रगती करण्याकडे त्यांचं लक्ष नाही, परंतु प्रगती करत नसली तरी बुद्धिभेद करण्याकडे जात आहेत. जे सगळे शेतकरी आहेत विकास आणि प्रगतीसाठी झटणारा आमदार म्हणून ही माझी जबाबदारी आणि त्या सगळ्या शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा अतिशय काळजीपूर्वक त्यांचं संरक्षण करणं आणि त्या सगळ्यांना विश्वास देणं ही सुद्धा माझी जबाबदारी. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ मार्गामध्ये सर्व शेतकऱ्यांचा विचार घेतल्याशिवाय एकही पाऊल सरकार पुढं ठेवणार नाही याची खात्री मी आपणा सर्वांना देतो. धन्यवाद साहेब. कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज. ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूरवरच.